गुळांबा, मेथांबा, साखरांबा असे कैरीचे विविध प्रकार करून झाले. आता वेळ आली आहे ते कैरीचं लोणचं घालण्याची. परंतु हे कैरीचं लोणचं जर व्यवस्थित नाही घातलं ना तर ते लवकर खराब होतं, त्याला बुरशी लागते, ते काळं पडतं. हे सगळं होऊ नये, आपलं कैरीचं लोणचं वर्षभर टिकावं, ते शेवटपर्यंत लालसुटूक राहावं म्हणून कैरी विकत घेण्यापासून लोणचं कसं घालायचं, ते वर्षभर कसं टिकवायचं, हे सगळं आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. ते सुद्धा लोणच्याच्या घरच्या मसाल्यापासून. नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया वर्षभर टिकणारं रंगतदार चटकदार कैरीचं लोणचं. एक वर्षापेक्षा दीर्घकाळ टिकणारं चटपटीत कैरीचं लोणचं करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 1.25 किलो लोणच्याची कैरी घ्यायची आहे. मार्केटमधून कैरी विकत आणल्यानंतर आपल्याला ती कमीत कमी 4 ते 5 तास किंवा रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजत ठेवायची, जेणेकरून तिच्यातील उष्णता कमी होईल, शिवाय कैरीला लागलेला चीक लवकर निघण्यास मदत होईल. कैरी पाण्यामध्ये भिजल्यानंतर ती आपल्याला चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर एका स्वच्छ कापडानं पुसून कोरडी करून घ्यायची. आणि त्यानंतर हे पहा, कैरीचे आपल्याला मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. आणि मार्केटमधून कैरी विकत घेताना आपल्याला अगदी कडक कैरी विकत घ्यायची, ती बोटांनी दाबून पाहायची, अजिबात दबली जाता कामा नये, किंवा कैरीवर कोणत्याही प्रकारचा डाग असता कामा नये, किंवा कैरी फुटलेली असता कामा नये. आणि लोणच्याची कैरी विकत घेताना ती आंबटच असायला हवी आणि ती बाठ्याची असायला हवी. बाठ्याची असायला हवी म्हणजे हे काय, तिची कोय तयार झालेली असायला हवी. अर्थात लोणच्याची कैरी ही अशीच असते. कैरी फोडल्यानंतर म्हणजे तिचे चौकोनी तुकडे केल्यानंतर हे तुकडे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे आणि एका सुती कापडानं आपल्याला ते स्वच्छ पुसूनही घ्यायचे. हे पहा, कैरीचे तुकडे निवडून साफ करून स्वच्छ करून घेतल्यानंतर कैरीच्या कोयकडील आणि देठाकडील मिळून इतका कचरा निघालेला आहे. आता हा कचरा आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि या कैरीच्या फोडी आपल्याला एका स्वच्छ सुती कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायच्या, म्हणजे कैरीच्या फोडींना लागलेली सगळी धूळ कचरा निघून जाईल. आता या कैरीच्या फोडींवर आपल्याला मूठभर मीठ आणि 1 चमचा हळद घालायची आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला कैरीच्या फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आणि हे दोन्ही जिन्नस कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करण्यासाठी आपल्याला हातांचा वापर करायचा नाहीये, तर हे पाहे जे बोल आहे ना, हे आपल्याला अशा पद्धतीनं खालीवर करायचंय, म्हणजे मीठ आणि हळद हे दोन्ही जिन्नस कैरीच्या फोडींना अगदी सगळीकडे व्यवस्थित एकसारखे लागतील. ही अशी क्रिया जवळपास आपल्याला 4 ते 5 मिनिटं एकसारखी करत राहायची आहे. हे पहा, 4 ते 5 मिनिटानंतर कैरीच्या सगळ्या फोडींना हळद व्यवस्थित लागली आहे, अगदी पिवळा धम्मक असा रंग आलेला आहे आणि या फोडींना पाणी देखील सुटलेलं आहे. कैरीच्या फोडी खालीवर करता करता बोलच्या कड्यांवर पाणी जमा झाले, कैरीच्या फोडी देखील ओल्या चिंब झालेल्या आहेत आणि माझं बोट देखील हे पहा ओलं दिसतंय. आता एक भांडे घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला अशा पद्धतीने गाळणी किंवा वेळणी ठेवायची आहे आणि या गाळणीमध्ये आपल्याला या कैरीच्या सगळ्या फोडी घालायच्या. हळद जंतुनाशक असते आणि मिठामुळे कैरीला पाणी सुटतं, त्यामुळे हळद आणि मीठ यामुळे आपली कैरी स्वच्छ तर होतेच, शिवाय जंतुविरहितही होते. वेळणीमध्ये कैरीच्या फोडी काढून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही कैरी आता आपल्याला निदान 4-5 तास किंवा रात्रभर अशीच पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. किंवा मग तुम्हाला या लोणच्याच्या फोडी एवढ्या वेळ कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये ठेवणं योग्य वाटत नसेल तर काय करायचं, हे पहा, एक स्वच्छ सुती मलमलचं पांढरं शुभ्र कापड घ्यायचं. हे कापड एका ताटावर ठेवायचंय आणि या कापडावर आता आपल्याला या हळद मीठ लावलेल्या फोडी काढून घ्यायच्या. फोडी काढून झाल्यानंतर या कापडाची आपल्याला अशा प्रकारे पुरचुंडी बांधायची, म्हणजे आपण चक्का तयार करण्यासाठी कसं एका सुती कापडामध्ये दही घालतो आणि ते घट्ट बांधून घेऊन टांगून ठेवतो, तसंच आपल्याला आत्ता इथे करायचंय. आपल्या लोणच्याच्या फोडी कापडामध्ये घट्ट बांधून झालेल्या आहेत, पाहताना तुम्ही कसं पाणी खाली टपकते ते. आता हे गाठोडं आपल्याला जिथे मोकळा वारायचा असेल ना तिथे बांधून ठेवायचं आणि त्याच्या खाली एखादं भांडं ठेवायचं. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर काय करायचं, एक खोलगट भांडं घ्यायचं, त्याच्यावर वेळणी ठेवायची, वेळणीमध्ये गाठोडे ठेवायचं, वेळणीवर झाकण ठेवायचं. 4-5 तास किंवा रात्रभर ही वेळणी आपल्याला अशीच ठेवायची, म्हणजे हे पहा, खालच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे पाणी निथळत राहील. आता 5 तासानंतर या वेळणीवरचं झाकण काढायचंय आणि सगळं पाणी निथळलं का ते पाहायचंय. हे पहा, आपलं सगळं पाणी निथळलेलं आहे. आता ही पुरचुंडी, हे गाठोडं आपल्याला सोडायचंय आणि घरातील एखाद्या हवेशीर ठिकाणी आपल्याला सुरुवातीला अगोदर एक पेपर अंथरायचा आहे आणि या पेपरवर आपल्याला एक सुती स्वच्छ कापड अंथरायचं आहे आणि यावर आपल्याला या कैरीच्या फोडी पसरवून घ्यायच्यात. हे पहा, कैरीच्या फोडींमधून जवळपास अर्धा लिटरच्या आसपास पाणी निथळलं. आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं. अशा प्रकारे कापडाच्या खाली एखादं वर्तमानपत्र ठेवलं ना तर आपल्या कैरीच्या फोडी लवकर सुकायला मदत होते.
आणि सुरुवातीचा फक्त एक तासभरच आपल्याला या फोडी सावलीमध्ये वाऱ्यावर ठेवायच्यात आणि नंतर मात्र उन्हामध्ये सुकवून घ्यायच्यात. सुकवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला काही अगदी कडक सुकवायचे नाहीये, फक्त त्यातील पाणी उडून जायला हवं इतपतच आपल्याला त्या सुकवून घ्यायच्यात. आणि समजा जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तरी काहीच हरकत नाही, रात्रभर पंख्याच्या वाऱ्याखाली या फोडी अगदी आरामात सुकतात. जोपर्यंत या कैरीच्या फोडी सुकतायत तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करायला घेऊया. लोणच्याच्या मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते प्रथम आपण पाहूया. लोणच्याच्या मसाल्यासाठी जे साहित्य लागणार आहे ना, ते सगळं मी या चमच्यानं मोजून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या घरात जो पोहे उपमा खाण्यासाठी चमचा असतो ना, त्याच्यापेक्षा हा चमचा थोडासा अगदी मोठा आहे. हे पहा, सर्वात सुरुवातीला आपल्याला 3 चमचे पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारे पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही आपल्या रोजच्या वापरातील काळी मोहरी देखील वापरू शकता. किंवा मग काळी मोहरी घ्यायची, ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवायची, भिजवल्यानंतर ती सुकवून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरचं बटन हळूहळू फिरवायचं, म्हणजे त्या मोहरीचं कवर निघते आणि ती पिवळी होते. परंतु यासाठी आपल्याला मोठी मोहरीच वापरायची, गावरान बारीक मोहरी वापरायची नाही. 3 चमचे मोहरीची डाळ घ्यायची. ही मोहरीची डाळ सुद्धा पिवळ्या मोहरीप्रमाणेच बाजारात अगदी सहज मिळते. 3 चमचे धने, 3 चमचे जिरे घ्यायचे. तुम्हाला धने नसतील वापरायचे तर नाही वापरले तरी काहीच हरकत नाही. फक्त 1 चमचा मेथी दाणे घ्यायचे आणि 3 चमचे आपल्याला बडीशेप घ्यायची. परंतु बडीशेप घेताना बारीक बडीशेप म्हणजे लखनवी बडीशेप घ्यायची, हिची चव खूप छान असते. 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर घ्यायची. 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग आणि 3 चमचे बारीक मीठ घ्यायचे. आपण कैरीच्या फोडींना अगोदर सुद्धा हळद आणि मीठ लावलेलं आहे, त्यामुळे आत्ता एवढंच घ्यायचे. नंतर सुद्धा आपण मिठाचा थोड्याफार प्रमाणात वापर करणार आहोत. 10-12 काळी मिरी आणि 10-12 लवंगही घ्यायचे. यामध्ये तुम्ही 1 चमचा दालचिनीचा तुकडा देखील घेऊ शकता किंवा काहीच गरम मसाले नाही वापरले तरी काहीच हरकत नाही. आता पावडर मसाले सोडून हे जे सगळे जिन्नस आहेत ना, म्हणजे पिवळी मोहरी, मोहरीची डाळ, धने, जिरे, बडीशेप, मेथी दाणे, सगळे जिन्नस आपल्याला 2-3 तास कडक उन्हामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे त्यातील सगळं मॉइश्चर उडून जातं. आणि समजा जर सध्या पावसाळ्यामुळे ऊनच पडत नसेल तर काय करायचं, हे पहा, एक जाड बुडाची कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळे जिन्नस एक एक करून आपल्याला अगदी 1 मिनिटभर गरम करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला हे अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाही आहेत, तर फक्त त्यातील मॉइश्चर उडून जाईल आणि ते गरम होतील इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचे. आणि गरम केल्यावर मात्र आपल्याला हे सगळे जिन्नस आहेत ना, एखाद्या ताटात काढून घ्यायचे नाही. ताटावर आपल्याला अशा प्रकारे एखादं सुती कापड अंथरायचं आहे आणि या सुती कापडावर आपल्याला हे गरम केलेले जिन्नस काढून घ्यायचे. काय होतं, ताटामध्ये आपण गरम केलेले जिन्नस घातले ना, तर मग या सगळ्या जिन्नसांना पाणी सुटतं. आणि हो, मेथी दाणे मात्र आपल्याला अगदी 10-15 सेकंदच गरम करून घ्यायचे, नाही तर ते खूप गरम करून घेतले ना तर कडवट लागतात. मोहरीची डाळ, जिरे, बडीशेप हे सुद्धा अगदी हलकेसेच गरम करून घ्यायचे, नाहीतर लगेच त्यांना तेल सुटतं. आपले सगळे जिन्नस गरम करून झालेत आणि आपण ते एका कापडावर काढून घेतलेत. आता ते व्यवस्थित पसरवून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचेत. आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला याची बारीक पूड करून घ्यायची आहे. बारीक म्हणजे अगदी फाईन पावडर करायची नाहीये, तर थोडीशी भरड ठेवायची आहे. आता आपण फक्त 3 चमचे मोहरीच्या डाळीचा वापर करतोय. नंतर सुद्धा आपल्याला 3 चमचे मोहरीची डाळ वापरायची. ती कशी वापरायची ते आपण पुढे पाहूया. आपले सगळे जिन्नस भाजून झालेत, आपण ते कापडावर काढूनही घेतलेले आहेत. आता आपण ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे. परंतु याच कढईमध्ये आपल्याला मीठही गरम करून घ्यायचं आहे. परंतु गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवर गरम कढईमध्ये आपल्याला अगदी 1 मिनिटभर मीठ भाजून घ्यायचं आहे. मीठ गरम केल्यानं मिठातील सगळं मॉइश्चर उडून जातं, मीठ कोरडं होतं आणि मग आपलं लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते. आपलं मीठ सुद्धा भाजून झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊया. जोपर्यंत हे सगळे जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत हे याच गरम कढईमध्ये आपल्याला 1 ग्लास म्हणजे पाव लिटर इतकं तेल घ्यायचं आहे आणि ते या कढईमध्ये घालायचं आहे. आणि हे तेल आपल्याला अगदी धूर येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हे अगदी 2-3 मिनिटांमध्येच आपलं तेल कडकडीत गरम झाले. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल आपल्याला कोमट करून घ्यायचे, पूर्ण थंड करून घ्यायचे नाहीये, तर कोमट करून घ्यायचे. 10 मिनिटांनंतर तेल कोमट झाले का हे अशा पद्धतीनं चेक करायचं. हे आपलं तेल कोमट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हिंग घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जर आपण हिंग गरम तेलामध्ये घातला असता ना तर तो करपला असता, म्हणून तेल कोमट झाल्यावर आपण हिंग घालतोय. हिंग घातलेलं आहे तेल सुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तेल पूर्णपणे थंड होतंय तोपर्यंत आपण लोणच्याच्या मसाल्यासाठी जे जिन्नस भाजून घेतले होते ना ते मिक्सरवर बारीक करून घेऊया. हे आपले मसाल्याचे सगळे जिन्नस अगदी पूर्णपणे थंड झालेत. आता आपण मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेऊया. आपले सगळे जिन्नस बारीक झालेत. बारीक म्हणजे आपल्याला अगदी फाईन पावडर करायची नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. हे अशा प्रकारे बारीक केलेली ही पावडर आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये आता आपल्याला हळद आणि 2 चमचे हिंगांपैकी 1 चमचा हिंग घालायचा आहे.
तिखट लाल मिरची पावडर आणि रंगाची म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. या दोन्ही मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं इकडे तिकडे करू शकता. हे पहा आपला लोणच्याचा मसाला तयार झालाय. रंग तर पहा किती सुरेख आलाय. आता एकूण मसाल्यापैकी आपल्याला पाव वाटी मसाला एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचा आहे. तो कशासाठी वापरायचा हे आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण ज्या कैरीच्या फोडी कोरड्या होण्यासाठी ठेवल्या होत्या ना, त्या पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत. हे पहा हाताला अजिबात पाणी लागत नाहीये. आपल्याला या कैरीच्या फोडी खूप कोरड्या करायच्या नाहीयेत, म्हणजे सुकवून घ्यायच्या नाहीयेत, नाहीतर आपल्या लोणच्याच्या फोडी खूप वाकड्या तिकड्या होतात, फोल्ड होतात. या कैरीच्या फोडी हळद मीठ लावून ठेवल्या होत्या ना, तेव्हा पहा हे बोल कसं गच्च भरलं होतं आणि सुकल्यानंतर पहा कशा खाली गेल्यात ते. आता आपण भाजून पूर्णपणे थंड करून घेतलेलं मीठ आणि तयार केलेला लोणच्याचा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा बोल अशा पद्धतीनं खालीवर करून सुद्धा हा मसाला आपल्याला या लोणच्याच्या फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे लोणचं करण्यासाठी जी भांडी वापरणार आहोत ना, ती अगदी कोरडी वापरायची. त्यामध्ये अगदी पाण्याचा थोडा सुद्धा अंश असता कामा नये. आणि आपण लोणचं करण्यासाठी जी भांडी वापरणार आहोत ना, ती शक्यतो स्टीलचीच वापरायची आहे, लोखंडाची अल्युमिनियमची वापरायची नाहीयेत. तुम्ही पितळीची वापरली तर कलई केलेली वापरा. आणि काही जण लोणचं करताना लाकडाचा चमचा, लाकडाची पळी वापरतात. तेही वापरणं धोक्याचं आहे, कारण लाकडाच्या भांड्यांमध्ये, चमच्यांमध्ये मॉइश्चर जमा झालेलं असतं. तसं मेटलचं नसतं, म्हणजे स्टीलचं नसतं. हे पण आपल्या कैरीच्या फोडींना मसाला अगदी सगळीकडे व्यवस्थित लागलाय. आता एक खोलगट प्लेट घ्यायची आणि आता आपण एकूण मसाल्यापैकी पाववाटी मसाला जो बाजूला काढून ठेवला होता ना, तो या प्लेटमध्ये घालायचा. आपण लोणच्याचा मसाला तयार करताना 3 चमचे मोहरीची डाळ वापरली आहे, ती आपण बारीक केली आहे. परंतु लोणच्याला खरी चव येते ना, ती त्यात असलेल्या खारामुळे, आणि त्या खाराला चव येते ती या अख्ख्या मोहरीच्या डाळीमुळे. म्हणून हे पहा, त्या 3 चमच्यांव्यतिरिक्त आणखीन 3 चमचे मोहरीची डाळ आपल्याला गरम करून घ्यायची, ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि ती आता यामध्ये आपल्याला घालायची. 1 चमचा मीठही घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे तेल गरम करून घेतले ना, ते आता पूर्णपणे थंड झाले. त्यातील 2 चमचे तेल यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एक प्रकारे लोणच्याचा हा ओला मसाला तयार झालाय, म्हणजे खार तयार झालाय. याचा वापर काय करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत. हा ओला मसाला आपल्याला आता बाजूला ठेवून द्यायचा. आता आपण ज्या कैरीच्या फोडींमध्ये मसाला मिक्स करून ठेवला होता ना, त्या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला आपण गरम करून थंड केलेलं तेल घालायचंय. आणि हे पहा, कढईच्या तळाशी हिंग बसलेला असतो, तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता एक स्वच्छ कोरडा चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे सगळे जिन्नस, हे तेल या कैरीच्या फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. जवळजवळ 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं खालीवर करत एकसारखं हलवत राहायचंय, म्हणजे सगळ्या कैरीच्या फोडींना, सगळ्या मसाल्याला तेल लागेल. आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण जो ओला मसाला बाजूला ठेवलाय ना, ती प्लेट सुद्धा यावर ठेवायची, तिच्यावर सुद्धा झाकण ठेवायचंय. आणि आता या कैरीच्या फोडी आपल्याला मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये मुरण्यासाठी रात्रभर बाजूला ठेवून द्यायच्यात. आता सकाळची सगळी कामं आटोपल्यानंतर अगदी स्वच्छ हाताने आपल्याला यांच्यावरचं झाकण काढायचंय. ओला मसाला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करून घ्यायचा आहे. लोणच्याच्या फोडीवरील देखील झाकण काढायचंय. पाहताय ना कसं फोडींच्या अगदी वर तेल जमा झाले ते. आता अगदी कोरडा खडखडीत चमचा घ्यायचा आणि या चमच्याच्या साहाय्यानं हे लोणचं आपल्याला खालपासून वरपर्यंत सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. लोणचं अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता तयार झालेलं हे लोणचं आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचंय. त्यासाठी हे पहा, एखादी काचेची बरणी घ्यायची आहे, परंतु ही बरणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि एखाद्या कापडानं स्वच्छ पुसून घ्यायची. स्वच्छ पुसून झाल्यानंतर ही बरणी आपल्याला दिवसभर कडक उन्हामध्ये ठेवायची. कडक उन्हामधून आणल्यानंतर देखील ही बरणी आपल्याला स्वच्छ कापडानं स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एवढं सगळं केल्यानंतर आपली बरणी अगदी स्वच्छ आणि निर्जंतुक झालेली आहे. आता आपलं लोणचं संपेपर्यंत खराब होणार नाही. आता आपण जो लोणच्याचा ओला मसाला तयार केला होता ना, त्यातला निम्मा मसाला या बरणीच्या तळाशी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे आणि या मसाल्यावर आपल्याला आपण तयार केलेलं लोणचं भरायचं आहे. आपण कैरीच्या फोडींना मीठ लावून घेतलेलं आहे आणि या मसाल्यामध्ये देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे आणि हिंगाचा देखील वापर केला आहे. म्हणून अशा प्रकारे आपण बरणीच्या तळाशी या लोणच्याच्या मसाल्याचा लेअर पसरवून घेतला ना, तर आपलं लोणचं दीर्घकाळ टिकतं, अजिबात खराब होत नाही. हे पहा, लोणचं भरून झाल्यानंतर जवळजवळ बरणीच्या अर्ध्यापर्यंत तेल जमा झालेलं आहे. लोणचं भरून झाल्यानंतर हे पहा, चमच्याच्या साहाय्यानं हे लोणचं आपल्याला अशा पद्धतीनं खाली दाबून घ्यायचं, म्हणजे वर तेल जमा होतं. आणि तेल जमा झालं की आपल्या लोणच्याला बुरशी लागत नाही, ते दीर्घकाळ टिकतं, खराब होत नाही.
आपण बरणीमध्ये लोणचं भरण्या अगोदर बरणीच्या तळाशी जो लोणच्याचा ओला मसाला पसरवून घेतला होता ना, त्याच पद्धतीनं जेव्हा आपलं लोणचं बरणीमध्ये भरून होईल ना, तेव्हा देखील वरच्या भागावर उरलेल्या या ओल्या मसाल्याचा लेअर आपल्याला अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्यानं पसरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बरणीच्या तळाशी म्हणजे लोणच्याच्या खाली आणि वर हा मसाला पसरवून घेतला ना, तर आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही, त्याला बुरशी लागत नाही. ते 1 वर्षापेक्षा दीर्घकाळ म्हणजे अगदी संपेपर्यंत 2 वर्षसुद्धा व्यवस्थित टिकून राहतं. आता बरणीचं झाकण लावून घ्यायचं आहे. आपलं लोणचं तर तयार झालंय, परंतु अजूनही आपलं काम संपलेलं नाहीये. हे लोणचं आपल्याला अगदी संपेपर्यंत टिकवून ठेवायचं आहे. म्हणून काय करायचं, हे पहा या लोणच्यामधील तेल आहे ना, ते आपण जर बरणी अशी उभी ठेवली तर तेल अगदी तळाशी जाऊन बसतं आणि मग वरच्या फोडी उघड्या पडतात, त्यांना बुरशी लागू शकते. म्हणून ही लोणच्याची बरणी हे पहा आपल्याला पुढील 4-5 दिवस अशा पद्धतीनं रोज खालीवर हलवत राहायची आहे. म्हणजे वरच्या ज्या लोणच्याच्या फोडी उघड्या पडलेल्या असतात ना, त्यावर देखील हे तेल पसरतं आणि लोणचं खराब होत नाही. अशा प्रकारे लोणचं चमच्यानं दाबून आणि 4-5 दिवस बरणी वर खाली फिरवल्यानं हे पहा लोणच्यावर कसं तेल जमा झालंय ते. म्हणजे आपण 1.25 किलो कैरीसाठी जे 1/2 लिटर तेल वापरलंय ना, ते अगदी परफेक्ट आहे. परंतु जर तुमच्या लोणच्यावर अशा प्रकारे तेल जमा नाही ना झालं, तर अर्धी वाटी तेल गरम करायचं, थंड करायचं आणि लोणच्यावर घालायचं. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दीर्घकाळ टिकणारं रंगतदार चटकदार कैरीचं लोणचं एकदा तरी करून पहा. मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.